नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय आहे महत्त्वाचे कारण, संपूर्ण घडामोड अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता, आता बांगलादेशाचाच आधार नाफेडची खरेदी होणार नसल्याने शेतकऱ्यांना आता कांद्याचे दर वाढवण्यासाठी बांगलादेशातील निर्यातीवर अवलंबून राहावे लागेल. मात्र बांगलादेश सरकारने अचानकपणे भारतीय कांद्याची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. बनावट पद्धतीचा माल पाठवण्यात येत असल्याची शंका तेथील सरकारला वाटू लागल्याने त्यांनी या ठिकाणी तातडीने हा निर्यात थांबवण्याची समजते आहे. याविषयी स्थानिक व्यापाऱ्यांची दुजोरा दिला असला तरी बांगलादेश सरकारने ही अंतर्गत बाब असल्यामुळे निर्यातीवर कुठलीही प्रकारची बंदी घातलेली नाही. 1-2 दिवसात पुन्हा निर्यात सुरळीत होईल असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. बांगलादेशात तपासणी का भारतातून बांगलादेशात पाठवणाऱ्या कांद्यासोबत इतरही वस्तू निर्यात होत असल्याचा संशय येथील सरकारला आल्याने सोमवारी 18 तारखेला भारतीय कंटेनरची संपूर्ण तपासणी करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी सांगितले. परिणामी निर्यात काही काळासाठी ठप्प या ठिकाणी करण्यात आली होती. एकंदरीतच या ठिकाणी तपासणी पूर्ण झाल्यानंतर हे कंटेनर रवाना होतील. श्रीलंकेकडून भारतीय कांद्याला आयात शुल्क लागू करण्यात येणार असल्याचं समजते आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. एकंदरीतच नाफेडची खरेदी थांबली आणि आता सगळं सारी भिस्त बांगलादेशावर निर्यातीवर असणार आहे. जे काय महत्त्वाचे अपडेट असतात, महत्त्वाच्या घडामोडी असतात, ज्या तुमच्यापर्यंत वारंवार वेळोवेळी पोहोचल्या जातात. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत लिस्ट थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट बघण्यासाठी.